गोंदिया शहरात पावसाळा आला की गोंदिया शहरात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण व्हायची। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरायचं, नागरिकांच्या येण्या जाणं शक्य होत नाही। यालाच बघता गोंदिया नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ॲक्शन मोडवर आले असून मान्सूनपूर्व गोंदिया शहरातील नाले सफाईवर जोर दिला आहे। त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अंडरग्राउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी मार्ग बंद होत असते। तर नगर परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन या ठिकाणी संपूर्ण नाले सफाई आणि गाळ काढण्याचे काम पूर्ण केले आहे। त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अनेक नाल्यांमध्ये गाळ काढण्याचे काम आणि सफाई नगर परिषदद्वारे करण्यात आली आहे। तर आता पर्यंत 70% काम पूर्ण झाल्याचे नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे। त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात 100% काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे। तर यावर्षी गोंदिया शहरात मान्सून आल्यावर कुठेही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, रस्त्यावर पाणी साचणार नाही असे आश्वासन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे। आता पावसाळा सुरू झाल्यावर मुख्याधिकारी यांनी दिलेले वचनपूर्ती होते का हे गोंदियाकर पाहणार आहे। गोंदिया शहराचं जर आपण मागचं 2-4 वर्षातलं बघितलं पावसाळ्यातली स्थिती, तर मोठ्या प्रमाणात शहरात पाणी साचून बऱ्याच पूरस्थिती निर्माण होते। त्या दृष्टिकोनातून नगर परिषदेने यावर्षी मागच्या 1 महिन्यापासून मान्सूनपूर्व कामाची तयारी सुरू केलेली आहे। पोकलेनद्वारे जे मोठे मोठे नाले आहेत ते पोकलेनद्वारे पूर्ण त्यांची सफाई केली जात आहे आणि जे शहरातल्या छोट्या मोठ्या नाल्या आहेत त्यामध्ये मनुष्यबळामार्फत आम्ही ती सफाई करतोय। जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेले आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसात 100% काम आमचं पूर्ण आम्ही करणार आहोत आणि जेणेकरून कोणत्याही प्रकारची पूरस्थिती शहरात निर्माण होणार नाही। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।